तर टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल तर हा व्लॉग कुठला आहे. हॅलो, कसे आहात सगळे, मजेत ना? तर आजचा व्लॉग जो आहे तो म्हणजे आमची एक छोटीशी सुट्टी स्पेशल पिकनिक म्हणालत तरी चालेल. तर खूप दिवस झाले बाहेर कुठेच गेलो नव्हतो, तर म्हटलं मुलांना पण सुट्टी आहे, त्यांना आपण थोडंसं नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायला घेऊन जाऊ, म्हणून आम्ही निघालो होतो खिद्रापूरला. तर आपल्या समाजामध्ये अवतीभोवती काय काय चाललं हे त्यांना पण कळायला हवं. तर आता तनिष्का पण तिला पण स्कूलमध्ये हिस्ट्री आहे, तिला हिस्ट्री पण समजायला लागली आहे. तर इतिहास हा असा विषय आहे की एखादा प्रश्न जर तुम्ही विचारला तर त्याचं उत्तर एवढं इंटरेस्टिंगफुली मिळतं ना, मग त्याच्यापासून आणखी दुसरे प्रश्न तयार होतात, मग उत्तरं, असं एकदम आउटस्टँडिंग कॉम्बिनेशन तयार होतं. तर वाडी स्किप केली, म्हणजे स्किप म्हणता येणार नाही, तर आम्ही येताना वाडीचं दर्शन देखील घेतलं. तर वाडी थ्रू कुरुंदवाड मार्गे आम्ही गेलो होतो की खिद्रापूरला. खिद्रापूरचं मंदिर हे सांगलीपासून 36 किलोमीटर आणि कोल्हापूरपासून 60 किलोमीटर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या नदी काठावर बसलेलं आहे. तर या मंदिराची पौराणिक दंतकथा अशी आहे की पौराणिक कथेनुसार माता सीतेचे पिता दक्ष प्रजापती यांनी आयोजित केलेल्या यज्ञाला भगवान शंकराला आमंत्रण दिले होते आणि त्यांचा अपमान झाला होता. या अपमानामुळे दुःखी होऊन सतीने यज्ञकुंडामध्ये उडी घेऊन प्राणत्याग केला होता. सतीच्या निधनाने संतप्त झालेल्या शिवाने विध्वंसक रूप धारण केले होते, म्हणून इथे शिवाच्या ज्या मंदिराला कोपेश्वर असं नाव पडलेलं आहे. सतीच्या विरहाने कोप पावला म्हणून भगवान शिव शांत करण्यासाठी इथे विष्णू आले होते. शंकरांचा राग शांत झाला, पण ते कोपाच्या अवस्थेतच होते, त्यामुळे या ठिकाणी स्थापन झालेल्या महादेवाला कोपेश्वर आणि विष्णूंना धोपेश्वर म्हणजे शांत करणारा असे म्हटले जाते. या मंदिराचा इतिहास 12व्या शतकातील शिलाहार राजा यांनी सुरू केला होता. पुढे यादव काळातील राजा सिंगनदेव यांनी तो पूर्ण केला. या मंदिरात एकूण 126 खांब आहेत आणि याच्यामध्ये एक सुंदर स्वर्ग मंडप आहे की जेथून आपल्याला थेट आकाशाचे दर्शन घडते. या मंदिरात कोपेश्वर मंदिरामध्ये नंदी नाही असे म्हटले जाते, कारण शिवाला शांत करण्यासाठी नंदी हा कर्नाटकातील जवळपासच्या भागात नंदी म्हणून स्थापन झाला आहे, कारण तो सतीबरोबर त्यांच्या माहेरी म्हणजेच महादेव नाही जाऊ शकले, म्हणून तो माझ्या नंदीला तू घेऊन जा असं त्यांनी तिथे सांगितलं होतं. म्हणून या खिद्रापूरपासून जवळपास 20 किलोमीटर लांब इथे या नंदीचं मंदिर आहे. हा जो स्वर्ग मंडप आहे की असं म्हणतात की या स्वर्ग मंडपामध्ये एखादा यज्ञ जर चालू असेल तर सगळे देव जर खाली येऊ शकत नसतील तर या मंदिराच्या वरतीभोवती सगळ्या देवांची रचना केलेली आहे की ते तेथून तुम्हाला आशीर्वाद देतील. तर आम्ही इथे गेल्यानंतर एक गाईड पण घेतलं होतं, त्यांनी आम्हाला बरीच माहिती दिली. तर माहिती खूप इतिहास छान आहे या मंदिराचा, तुम्ही कधी तर जाल तर अवश्य भेट द्या, खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या मुलांना अशी जी काही जुनी मंदिरं आहेत वगैरे ते दाखवायला पाहिजे. आणि महाराष्ट्रातील खजुराहोचं मंदिर म्हणून देखील हे ओळखलं जातं. तर कट्यार काळजात घुसली या पिक्चरमधलं एक गाणं पण इथं शूट झालेलं आहे. आणि या मंदिरामध्ये बऱ्याच मूर्त्या आहेत. ॲक्च्युली मला शूट घ्यायला तिथे अलाउड नव्हतं, मी बऱ्यापैकी थोडंसं घेता येईल तेवढंच मी घेतलं आहे. तर बऱ्याचशा मूर्त्या इथं, बऱ्याच नाही, प्रत्येक मूर्ती आहे या मंदिरामध्ये, त्या मूर्तीचा चेहरा जो आहे तो इथे छाटला गेला आहे. असं म्हणतात की औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाने आपलं हिंदू धर्म आपला पुढे जाऊ नये म्हणून त्याने या मंदिराचा विनाश करायचं ठरवलं, पण त्याने पूर्ण विनाश न करता त्याने फक्त प्रत्येक मूर्तीची मुंडकी जी आहेत ती उडवली आहेत. आणि तिथे 2 मूर्त्या आहेत मंदिरात. तर एक मूर्ती तशीच आहे आत तुम्ही एंट्रन्सला कधी जाल तर, आणि एक मूर्ती आहे ती मंदिराच्या आय थिंक पलीकडच्या बाजूला म्हणजेच उजव्या बाजूला बाहेर डोकं आणि धड असं अर्ध करून बाहेर आहेत त्या मूर्त्या. त्या काळात त्या मोडल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या मंदिराची रचना वगैरे कशी झाली तिथे आम्हाला गाईडने दाखवलं की हे मंदिर कोरताना त्यांनी कशाप्रकारे सुरुवात केली होती आणि कुठले बारकावे त्यांनी केले होते. त्या काळात 3Dच्या डिझाईन्स कशा त्यांनी डेव्हलप केल्या याची माहिती तिथे पुरेपूर अजूनसुद्धा आहे. तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल. तर ही माहिती तुम्हाला गाईडने दाखवल्याशिवाय कळणार नाही, कारण एवढी त्या खांबावर तुम्हाला दिसणार पण नाही की कुठल्या खांबावर ते कोरीव काम करताना कुठून स्टार्ट करायचं आणि कुठे एंड करायचं ते 3Dसाठी. आणि एखादे देव त्या मूर्तीवर कोरायचे असतील तर ते कसे कोरायचे, तर ह्याचीसुद्धा तिथे पूर्णपणे माहिती अजूनसुद्धा त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून त्यांनी ती तिथे ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे या मंदिराचा इतिहास खूप सुंदर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी मला प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत
बाय.